मुंबईच्या न्हावाशेवा पोर्टजवळ केमिकल्सच्या कार्गोला भीषण आग लागली। सुमारे तासाभरापासून ही आग धुमसते आणि त्यामुळे परिसरात धुराचे प्रचंड लोळ पसरलेत। पनवेल उरण अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। या घटनेत अजून कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे। तर अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। एका केमिकल कार्गोला भीषण आग लागलेली आहे। हे धुराचे लोट पाहून ही आग किती मोठ्या प्रमाणावर लागली असेल याचा अंदाज येऊ शकतो। तासाभरापासून ही आग धुमसतीये। मुंबई न्हावाशेवा पोर्टजवळ ही भीषण आग लागलेली आहे। आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट उठलेत। अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळतेय। आग नेमकी कशामुळे लागली हे अजून कळू शकलेलं नाहीये। दरम्यान केमिकलला आग लागल्यामुळे काहीशी खबरदारी आणि काळजी या परिसरामध्ये घेतली जाते। मुंबईच्या न्हावाशेवा पोर्टजवळ केमिकल्सच्या कार्गोला भीषण आग लागली आहे। सुमारे तासाभरापासून हे केमिकल जळतंय। यामुळे प्रचंड धुराचे लोट उसळत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे। JWR CFS असे यार्ड आहे। उरण गव्हाणपाटा इथं कंटेनर यार्डमध्ये ही भीषण आग लागली आहे। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। प्रशांत बढे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। प्रशांत, सध्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर न्हावाशेवाचं हे जे कंटेनर यार्ड आहे यात मोठ्या प्रमाणात केमिकलच्या वस्तू देखील असल्याची माहिती मिळते आहे। या केमिकलच्या जे कंटेनर्स होते आतमध्ये याला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते आहे आणि काही स्फोट देखील या ठिकाणी झालेले आहेत। आगीची प्रचंड अशी भीषणता या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मोठे धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरल्यामुळे आजूबाजूची जी गावं आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे। सध्या अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मात्र ज्या पद्धतीचं केमिकल या ठिकाणी आहे ही आग पुढे काही तास अजून सुरू राहण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। सध्या यामध्ये कोणी जखमी असल्याचं माहिती मिळत नाहीये। मात्र लाखो करोडोचं नुकसान जे आहे ते या यार्डामध्ये या आगीमध्ये झाल्याची माहिती देखील पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रज्ञा, आसपासच्या परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट प्रशांत जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।